ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. काय करायचं ते नीट ऐकून घ्या. दोघांनी एकमेकांचे हात पाठीमागे बांधायचे. हात पाठी घ्या. खांद्याला खांदा भिडवायचा आणि ताकदीनं एकानं दुसऱ्याला आणि दुसऱ्यानं त्याला रेटायचं. जो रिंगणाच्या बाहेर आधी जाईल तो हरला. हलका लक्षात. हो रुपेशराव. राम चला. हरला मर्दाची अवलाद. हा ढाण्यांचा वाघ. हरलास ना शेवटी. चला रे चॅम्प्स. आपला मान आपण घ्यायचा. चला. हो थांबा रुपेशराव. टोपी द्या इकडे. ज्योतिबाच्या नावाने. चल ये काठी खांद्यावर ये. हे दाखवा त्याला. वाका डाव्या खांद्यावर घे. शाबास. उचल. ज्योतिबाच्या नावाने. उचल. काय पाहुणं सांगितलं होतं ना तुम्हाला. येऱ्या गवळ्याचं काम नाही. एवढ्यातच नांगे टाकली वय. अजून काठी उचलून पार डोंगरा पतूर न्यायचे ना. चला चला उचला. भाऊ
मान अपमानाची शर्यत नसती. अहो मानाचा छबी नाही तो. हा? देवासमोर आपली ताकद नसती लावायची, श्रद्धा पाहिजे. हा? चला रे. थांब. थांब. थँक्स. थँक्स. अरे माणसंच आहे आम्ही, माणुसकी नाही सोडली बाबा. अशी कशी माणसं रे तुम्ही? कुठल्या मातीने बनलाय? पेशराव, सगळीच माणसं एकाच मातीने बनलेली असतात, पण त्या मातीत श्रद्धा मिसळली नव्ह की तीच माती केदारनाथाची निशाणी होते. मग मला कशी नाही दिसली ती? मी आतापर्यंत खूप लढाया खेळत आलो आणि योगायोगाने जिंकत पण आलो, पण ते सगळं फसवं होतं रे. आजी सासन काठी खांद्यावर घेतली ना, तेव्हा आयुष्याचा खरा अर्थ उमगला मला. जेव्हा जीवावर बेतलं तेव्हा देव दिसला मला, आणि तुमच्या रूपाने तो समोर आला. अरे चल तर मग आता ही भावभक्ती घेऊन त्या दख्खनच्या राजाच्या दर्शनाला जाऊया. चल. पण तुम्ही माझं हे सगळं वागणं माफ कराल मला? नाही. अरे येडा आहे का तू? अरे म्हणलं ना मगाशी माणसंच होता मी. तुझे डोळे जरा खाडकन उघडावे म्हणून हे थोडस आपलं नाटक केलं. नाही म्हणजे तसं अण्णांचं आणि माझं वही राहायचे काय अण्णा, पण तुझ्याशी काय नाही रे. चला तर मग दख्खनच्या राजाचा हा छबिना डावला तरी उद्या कराडला मुक्काम केल्यानंतर कासेगाव गाठायचं आणि मग चैत्र यात्रेला उधळायचं गुलाल खोबरे ज्योतिबाच्या डोंगरावर. चल चल. उतरा. ज्योतिबाच्या नावानं. ज्योतिबाच्या नावानं. चांग भलं, चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. दार उघड देवा आलो टेकवाया माथा, नाचती सासन काठ्या वाटेवरी नाथा. रंग भक्तीचा गुलाली रंगला भलता हो, नाचती सासन काठ्या वाटेवरी नाथा. तुझ्या चांग भलं, हे चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. हे चांग भलं, हे चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या मालिकेतील आजचा प्रश्न आहे: पाडळी निनामहून निघालेली सासनकाठी कराड मुक्कामानंतर कोणत्या गावी पोहोचते? ए. पाटण, बी. चांदोली, सी. कासेगाव, डी. कोल्हापूर. या मालिकेत विचारल्या जाणाऱ्या 6ही प्रश्नांची उत्तरं एकत्र लिहून पोस्टाद्वारे आमच्याकडे दिनांक 18 एप्रिल 2015 पर्यंत पाठवावी. त्यासाठी आमचा पत्ता आहे साम टीव्ही, सकाळ, पोस्ट बॉक्स नंबर 814, कोल्हापूर 416008. तसंच तुम्ही तुमची उत्तरं SMS करून सुद्धा पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा AY स्पेस तुमचा योग्य पर्याय ABC किंवा D स्पेस तुमचं नाव आणि तुमचा पत्ता आणि पाठवा 9902099020 या क्रमांकावर. पत्राद्वारे किंवा SMS द्वारे 6ही प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्या पहिल्या 5 भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे प्रत्येकी 1 चांदीचं नाणं आणि ज्योतिबाच्या मंदिरात अभिषेकाची संधी. 50 उपविजेत्यांना मिळणार आहे दर्शन ज्योतिबाचं हे पुस्तक. चांग भलं, चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. दार उघड देवा आलो टेकवाया माथा, नाचती सासन काठ्या वाटेवरी नाथा. रंग भक्तीचा गुलाली रंगला भलता हो, नाचती सासन काठ्या वाटेवरी नाथा. तुझ्या चांग भलं, हे चांग भलं, ज्योतिबाच्या